नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडर बाबत अफवांवरती विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं आवाहन। तर अजिंठा वेरूळ येथे सर्व यंत्रणांनी पायाभूत सेवा सुविधा समन्वयाने उपलब्ध कराव्यात, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे निर्देश। आता बघूया सविस्तर बातम्या। नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये, तसेच घाबरून जाऊन अनावश्यक सिलेंडर साठा करण्याचा प्रयत्न करू नये। प्रशासन व तेल कंपन्या एलपीजीच्या पुरवठ्यावरती सातत्याने लक्ष ठेवत असून नागरिकांना मागणीनुसार सिलेंडर उपलब्ध करून दिले जात आहे। त्यामुळे नागरिकांनी शांतता राखून आवश्यक तेवढ्याच प्रमाणात एलपीजीचा वापर करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे। नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी बोलतोय। आपणाला सर्वांना माहिती आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही प्रसंगामुळे आपल्याकडे गॅस आणि डिझेल पेट्रोलचा तुटवडा आहे अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित झाल्या। काही लोकांनी अफवा पसरवले, त्यामुळं खूप ठिकाणी पॅनिक परिस्थिती निर्माण झालेली आहे। परंतु जिल्हा प्रशासन या संदर्भामध्ये दक्ष असून सर्वत्र तपासणी सुरू आहे। आपल्याकडे डोमेस्टिक म्हणजे घरगुती गॅस वापराच्या संदर्भामध्ये कुठलीही अडचण नाही आहे। त्यामुळं घरगुती गॅस ग्राहकांनी पॅनिक होण्याची कुठलीही आवश्यकता नाही आहे। आपणाला रजिस्ट्रेशन नंतर जो काही कालावधी दिला जाणार आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला गॅस सिलेंडर मिळणार आहे। फक्त कमर्शियल गॅस उपलब्धतेच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण झालेली आहे, त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा शासन स्तरावरून प्रयत्न चालू आहेत आणि जिल्हा प्रशासन स्तरावर सुद्धा या संदर्भामध्ये विविध कंपन्यांशी बोलणे चालू आहे। परंतु घरगुती गॅसच्या संदर्भामध्ये ग्राहकांनी पॅनिक होण्याची आवश्यकता नाही। तथापि सध्याची टंचाईची परिस्थिती लक्षात घेता गॅस वापराच्या संदर्भामध्ये सुद्धा आपणा सर्वांना काळजी घेणे गरजेचे आहे। जास्तीचे पदार्थ तयार करणे किंवा गॅस वाया घालवणे किंवा बऱ्याच ठिकाणी गॅस चालू असतो आणि त्यावर काही शिजवलं जात नाही, अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये गॅस बऱ्याच ठिकाणी वाया जातो। तर या सर्व बाबी आपण लक्षात घेऊन माझी सर्वांना विनंती असणार आहे की आपण पाणी टंचाईच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं पाणी जपून वापरतो त्याच पद्धतीनं आता गॅससुद्धा आपल्याला जपून वापरावं लागणार आहे। जोपर्यंत ही परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत प्रत्येक ग्राहकाने आवश्यकतेप्रमाणेच अत्यंत काटेकोरपणे गॅसचा वापर केला तर आपल्याला गॅस पुरेसा उपलब्ध होऊ शकतो। त्यामुळं आपण गॅस वाया जाणार नाही याची पण काळजी घ्या। संपूर्ण गॅस एजन्सीच्या तपासण्या आमच्या पुरवठा विभागाच्या टीममार्फत तयार केलेल्या तपासण्या होत आहेत। जिल्हाभरामध्ये आपण 11 टीम तयार केलेल्या आहेत आणि कालपासून सातत्यानं या ठिकाणी तपासण्या सुरू आहेत। कुणी जर काही सावळा गोंधळ करत असेल, काळा बाजार करत असेल आणि त्याच्या पद्धतीनं काही साठे वगैरे करून ठेवत असतील तर तुम्ही जिल्हा प्रशासनाशी संपर्क करा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याशी संपर्क करा। त्याच्यावर आम्ही तातडीनं EC ॲक्ट खाली कारवाई करू। परंतु या परिस्थितीमध्ये सर्वांनी थोडं संयम बाळगणे आणि प्रशासनाला सहकार्य करणं आवश्यक आहे, ते आपण कराल असं मी विश्वास बाळगतो। धन्यवाद। जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा वेरूळ लेण्यांच्या विकास प्रकल्पाअंतर्गत उद्भवणाऱ्या समस्यांचं तातडीने निराकरण करून देश विदेशातील पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावं, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत। अजिंठा वेरूळ विकास प्रकल्पातील पर्यटनाशी संबंधित समस्यांबाबत विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे। या बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व नोडल अधिकारी निलेश गटणे, प्रादेशिक व्यवस्थापक योगेश निरगुडे, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक शॉपिंग प्लाझाचे व्यवस्थापक
लेणी संघटनाचे पदाधिकारी आणि पर्यटन अभ्यासक उपस्थित होते. बैठकीत पापळकर यांनी अजिंठा वेरूळ विकास प्रकल्पातील पर्यटन समस्यांचा आढावा घेत स्थानिक प्रशासन व विविध विभागांनी पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा व सुरक्षा देण्यासाठी स्थानिक पातळीवरती उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यामध्ये प्रमुखतः अजिंठा टी पॉइंट ते अजिंठा लेणी पायथा या सुमारे 4 किलोमीटर अंतरासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत सुरू असलेली प्रदूषणमुक्त बस सेवा पर्यटन हंगामात अपुरी पडते. त्यामुळे पर्यटकांना लेणी न पाहताच परत जावं लागतं. ही गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने तातडीने अधिक ई बस सेवा उपलब्ध करून द्याव्यात असंही त्यांनी सांगितलं. तसेच टी पॉइंट लेणी पायथा व या मार्गावरील खराब झालेल्या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी. तसेच रस्त्यालगत वाढलेल्या झाडांच्या फांद्या वन विभागाने वेळोवेळी छाटाव्यात अशा सूचना त्यांनी केल्या. पर्यटकांच्या सोयीसाठी अजिंठा टी पॉइंट शॉपिंग प्लाझा व अजिंठा गेस्ट हाऊस फर्दापूर येथे सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच अजिंठा व्ह्यू पॉइंट, अजिंठा पर्यटक निवास, विहारा उपहारगृह, अजिंठा उपहारगृह लेणी आणि पायथ्याजवळील अजिंठा अभ्यागत केंद्र येथे उन्हाळ्यात पिण्याचं व वापरण्याचं पाणी उपलब्ध करून राहण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना कराव्यात असंही त्यांनी सांगितलं. वेरूळ लेणी परिसरात पर्यटकांना हॉकर्स पासून संरक्षण मिळावं यासाठी पोलीस विभागामार्फत पोलीस चौकी उभारणं, वेरूळ लेणी ते कृष्णेश्वर मंदिर मार्गावरील फेरीवाल्यांचं अतिक्रमण हटवणं आणि सुलभ वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता जलद गतीने पूर्ण करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अजिंठा लेणी परिसरातील पिण्याचं पाणी, वीज, रस्त्यांसाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल असं सांगितलं. दरम्यान अजिंठा वेरूळ येथे काही जण व्हीव्हीआयपी असल्याचं सांगून नियम मोडून प्रवेश मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांवरती दबाव आणतात. तसेच काही बिनपरवाना मार्गदर्शक पर्यटकांना चुकीची माहिती देतात. याबाबत तक्रार मिळाल्यास संबंधितांवरती कडक कारवाई केली जाईल असं पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय राठोड यांनी स्पष्ट केलं. आखाती देशातील युद्ध परिस्थितीची झळ उद्योगांना बसू नये यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करत असून शासन उद्योजकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे अशा शब्दात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्योग प्रतिनिधी आणि संस्थांना दिलासा दिला आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे झालेले परिणाम व संभाव्य अडचणी जाणून घेऊन त्यावरील उपाययोजना करण्याबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज आढावा घेतलाय. रामा हॉटेल येथे आयोजित या बैठकीस महाराष्ट्र राज्य औद्योगिक शहर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक PD मलिनकेकर, सहाय्यक संचालक MIDC डॉक्टर विजय राठोड, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, भारत पेट्रोलियमचे क्षेत्रीय व्यवस्थापक मनोज कुमार यादव तसेच उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सामंत यांनी उद्योजक संघटना प्रतिनिधी यांचं म्हणणं ऐकून घेतलं. उद्योग चालवण्यासाठी लागणाऱ्या गॅस इंधनाची आवश्यकता, पर्यायी इंधन व्यवस्था याबाबत उपायांची यावेळी चर्चा करण्यात आली. कमी दरात वीज उपलब्ध करून देणं, अन्य इंधनांचा पर्याय, सौर ऊर्जा धोरणात बदल करणं इत्यादी उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली. सामंत म्हणालेत की युद्धजन्य परिस्थितीच्या काळात साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात यावी. उद्योगांना इंधन उपलब्धतेसाठी तात्काळ व दूरगामी उपाययोजना निश्चित कराव्या. उद्योजक आणि स्थानिक प्रशासन यांनी मिळून प्राधान्यक्रम ठरवावा. त्यासाठी केंद्र शासनाने जारी केलेल्या सूचनांचा अंतर्भाव करावा असे निर्देशही सामंत यांनी आज दिले आहेत. येथे करण्यात आलेल्या उपाययोजना राज्यात इतरत्रही राबवण्यात याव्यात अशा शासनाच्या भूमिका आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजनांबाबत सामंत यांनी प्रशासनाचं कौतुक केलं. आपत्तीच्या परिस्थितीत आपले उद्योग सुरू राहिले पाहिजे, अशा उपाययोजना कायमस्वरूपी तयार व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्न करू असंही आवाहन त्यांनी केलं आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि या युद्धजन्य परिस्थितीमुळं कुठच्याही इंडस्ट्रीवर अडचण येऊ नये, त्यांना त्रास होऊ नये याच भावनेतनं छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या उद्योजकांना भेटायला मी आलो होतो. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नक्की काय होऊ शकतं याचा आढावा देखील मी घेतला. हा आढावा घेत असताना मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताच्या ऑइल, CNG आणि LPG पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, कारण त्याचा परिणाम छत्रपती संभाजीनगरच्या इंडस्ट्रीमध्ये काय होऊ शकतो याचा देखील मी आढावा घेतला. माझ्यासोबत प्रशासनाचे सगळे अधिकारी होते, सगळ्या असोसिएशनचे पदाधिकारी होते आणि शॉर्ट टर्म सोल्युशन काय असावं आणि लॉंग टर्म सोल्युशन काय असावं या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर प्रशासनाने घ्यावा अशा पद्धतीच्या सूचना मी दिलेल्या आहेत.
आणि उद्योजकांनी ज्या ज्या काही अपेक्षा माझ्याकडे व्यक्त केल्यात की माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे कशा पद्धतीचा अहवाल दिला पाहिजे, इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीतलं काय आहे, बांबू लागवडीच्या बाबतीमधलं काय आहे, बायोगॅसच्या बाबतीतलं काय आहे, आता जो नॅचरल गॅस आहे तो कशा पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट केला पाहिजे, CNGच्या बाबतीतलं काय आहे, त्या सगळ्या बाबतीमध्ये जो काय अहवाल मी आज तयार केलेला आहे, जो आज तयार करेन तो सगळा मी मुख्यमंत्री महोदयांकडे देणार आहे, उपमुख्यमंत्री महोदयांकडे देणार आहे. देशाचे केंद्रीय मंत्री पुरी साहेब जे आहेत त्यांची देखील भेट घेण्याची जर वेळ आली तर ती देखील मी स्वतः इथल्या सगळ्या उद्योजकांना बरोबर घेऊन घेणार आहे. आणि उद्या मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की गॅसच्या जेवढ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या संदर्भामध्ये एक बैठक, विस्तारित बैठक ही मुंबईला घेणं आवश्यक आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की उद्योगाला पाठिंबा देणारे आपले मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे ही देखील बैठक पुढच्या 2-4 दिवसामध्ये मुंबईमध्ये नक्की आम्ही आयोजित करू. उद्योजकांना या आखाड्यातल्या युद्धजन्य परिस्थितीचा सामना करत असताना कुठची अडचण येऊ नये हीच महाराष्ट्र शासनाची आणि केंद्र शासनाची भूमिका असणार आहे आणि त्याच बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक चर्चा केलेली आहे. महानगरपालिकेच्या मुख्यालयातील वाहनतळावरती निवडणूक व सभेदरम्यान सदस्यांचं 4 चाकी वाहन पार्किंग करण्यास मनाई असताना अनेक नगरसेवकांचा व दुचाकी गाड्या लावण्यात आलेल्या होत्या. परंतु काही सदस्यांना वाहन आतमध्ये नेण्यास मज्जाव करण्यात आला असल्याने गेट बाहेरच थांबवण्यात आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभापती व विशेष समिती सभापती यांची निवडणूक गुरुवारी मनपा मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. निवड प्रक्रियेसाठी नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका मतदानासाठी मुख्यालयामध्ये सकाळपासून आपापल्या वाहनाने येत होते. पोलीस प्रशासन व मनपा सुरक्षा विभागाच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 4 चाकी गाड्यांना प्रवेश मनाई केली होती. परंतु मोठ्या पदाधिकारी यांच्या ताफ्यासोबत काहींनी न ऐकता आपले वाहन आतमध्ये लावले. दुपारपर्यंत गाड्या लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने मुख्य प्रवेशद्वाराजवळच वाहनांना प्रवेश मनाई करण्यात आली. यावेळी अनेक सदस्य निवडणूक मतदानासाठी आले असता त्यांना तटकळत बाहेर गाडीत बसून राहावं लागलं. काही सदस्यांनी स्थानिक मोठ्या पदाधिकारी यांना फोन लावून प्रवेश करून घेतला, तर काहींना प्रवेश देण्यात आला नसल्याने त्यांनी प्रशासन विरोधात संताप व्यक्त केला. प्रशासनाकडून काही सदस्यांच्या वाहनांना प्रवेश देण्यात आला होता, तर काही दुचाकी घेऊन सुद्धा आतमध्ये आले होते. प्रशासनाचा अशा दुजाभाव भूमिकामुळे अनेक सदस्यांनी रोष व्यक्त केला. महानगरपालिका प्रशासकीय इमारतीचा परिसरात वाहनतळ अपुरे पडत असून भविष्यात मनपा सुरक्षा विभाग आणि लोकप्रतिनिधी नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पार्किंगवरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचे अग्र उपस्थापक पूज्य अरहंत आनंद थेरो आणि 5 अरहंत यांच्या महापवित्र धातू तसेच बोधिसत्व बाबासाहेबांच्या अस्थीच्या सानिध्यात सामूहिक ध्यान आणि विशेष महापूजा करून संघगिरीच्या महत्वपूर्ण कार्याचा शुभारंभ आयोजित करण्यात आला आहे. या पवित्र प्रसंगी पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे भारतामधील प्रथम धुतांगधारी पूज्य भिक्खू शीलानंद महाथेरो यांची. शनिवार दिनांक 14 मार्च 2026. स्थळ संघगिरी महाविहार, मयूर मृगदावन, आडगाव जावळे, छत्रपती संभाजीनगर. अधिक माहितीसाठी संपर्क 8830 81 49 98 97 67 25 45 63 75 88 63 41 99 70 20 24 26 70 आणि 97 64 83 76 70. आपण सर्वांनी या पवित्र कार्यक्रमास उपस्थित राहून धम्माचा लाभ घ्यावा ही विनंती.
शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 808-777-1808. स्टॉक मार्केट चॅम्प्स पैसे डबल करा. आणि शर्माजी ग्रुप जॉईन केला. हो, पण आपण लोक कोण? आम्ही स्टॉक मार्केट फ्रॉड ग्रुपचे मेंबर आहोत आणि हे मास्टरमाइंड. बस आपल्याला फसवणार. आणि यासाठी फेक स्क्रीनशॉट्स मी बनवीन आणि मी फसवे बँक स्टेटमेंट आणि मी फेक ॲप डाउनलोड करवीन जो अगदी खरा वाटेल. सुरुवातीला पैसे बदतील आणि मग लालची शर्मा आणखीन पैसे लावतील. त्यानंतर शर्माजी स्कॅमर सांगून नाहीयेत, पण आपल्या लालचचा फायदा घेऊन सगळं घेऊन जातो. सायबर क्राईम पासून वाचायचं आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती पुन्हा एकदा आरोप केले असून नरेंद्र मोदी अमेरिकेपुढे झुकले असल्याचं त्यांनी प्रतिपादन केलं आहे. भारतावरती सार्वभौम नाही तर आमची सत्ता आहे, आम्ही सांगू तेच भारत करेल असं दाखवण्यासाठी अमेरिकेने भारताला म्हणजे नरेंद्र मोदी याला मुभा काय दिली तर रशियाकडून तुम्ही असणारं तेल विकत घेऊ शकता. म्हणजे अगोदरचे आदेश की बंद करा, आत्ताचे आदेश तुम्ही विकत घेऊ शकता. आणि नरेंद्र मोदी हा ज्याला आपल्याला म्हणता येईल की कॉम्प्रोमाइज झालेला आहे आणि अमेरिकेसमोर नरेंद्र मोदी नाचतोय अशीच असणारी परिस्थिती आहे. डान्सिंग टू दी ट्यून ऑफ अमेरिका असं इंग्रजीमध्ये आपण म्हणतो, तशा रीतीने असणारा मोदी आता डान्सिंग क्वीन झालेत अशी असणारी परिस्थिती आहे. मोदींना पंतप्रधान करण्यामध्ये RSSची भूमिका होती. 47-47च्या कालावधीमध्ये RSSने काहीच भूमिका घेतली नाही. आजही आपल्याला दिसतंय की STच्या फाईलमध्ये 10-10, 12-12, 15-15 वर्षाच्या मुलामुलींशी कशा पद्धतीने असणारं त्यांचं विभक्त करण्यात आलं, त्यांच्याशी खेळ करण्यात आला, हे आपल्याला असणारं त्या ठिकाणी दिसतंय. मी इथल्या असणाऱ्या RSSचा जो कार्डर आहे, सवर्ण हा जो कार्डर आहे, मध्यमवर्गीय हा जो कार्डर आहे, त्याला इशारा देऊ इच्छितो की जगभरामध्ये अनेक शहरांमध्ये, अनेक राज्यांमध्ये तिथल्या मुली पळवल्या गेल्या, कुठे गेल्या याची माहिती नाही. भारतामध्ये सुद्धा तेच झालेलं आहे. नरेंद्र मोदी त्याचं प्रतीक आपल्याला असणारं या ठिकाणी दिसतंय. म्हणून RSSने जसं 1947मध्ये भूमिका घेतली नाही, एस्टीन फाईलमध्ये नाव आल्यानंतर सुद्धा नरेंद्र मोदी RSSने काहीही कारवाई घेतली नाही, भूमिका घेतली नाही. आणि म्हणून आम्ही जाब विचारायला RSSला की तुम्ही भूमिका का घेत नाही,
तुम्हाला ज्याचं चारित्र्य नाही असं पंतप्रधान तुम्हाला चालतो का, असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही RSSला 23 तारखेला विचारणार आहोत. महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुला मुलींवरती होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबाबत विधान परिषदेमध्ये लक्षवेधी क्रमांक 3 अंतर्गत चर्चा करण्यात आली आहे. या विषयावरती सदस्य डॉक्टर मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेदरम्यान पीठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. सगळ्यांना सभागृहाला मला एक माहिती सांगायची की परिवहन विभाग, शालेय शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यांच्याबरोबर मी बैठक घेतली होती आणि त्याला परिवहन विभागाला मी ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत की शाळेच्या बसेस ज्या येतात त्या बसेस रस्त्यावर कुठेही उतरतात मुलं आणि कुठेही जातात. तर त्यांनी आतमधलं जिथे पटांगणं आहेत शाळांकडे त्यांनी आतमध्ये मुलांना सोडून शिक्षकांकडे सोपवली पाहिजेत आणि शिक्षकांनी म्हणजे छोटी मुलं जी आहेत विशेषतः 4थीच्या आतली आणि त्या पालकाच्याच बरोबर ती मुलं जात आहेत की नाही हे पाहिलं पाहिजे. हे आवश्यक आहे आणि परिवहन विभागाशी बोलून आपण समन्वय करून तसं परिपत्रक काढा, कारण शाळा अजिबात जुमानत नाहीत काही ठिकाणी. आणि दुसरं असं आहे की त्यांच्या अडचणी त्यांच्या असतील तर त्यांनी त्याच्यातून काय मार्ग काढायचा तर महानगरपालिका आयुक्तही त्याच्यातून काही मदत करू शकतील एक. आणि दुसरं हे जे चित्राताईंनी मांडलं ना त्याच्याबद्दल माझ्याकडे काही बेस्ट प्रॅक्टिसेसची उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये पालकांनी अशा बसेस केल्या असतील तर समजा 10 मुलं असतील तर एकेका पालकावरती रोटेशननी आई येते एका मुलाची. म्हणजे काय होतं किती 10 दिवसातून एकदा एकावरती वेळ येणार आहे आपल्या मुलाच्या बरोबर जाण्याची शाळेमध्ये. तर तेवढं तर पालकांनी केलं तर काय होईल की शेवटी पालक जसं लक्ष ठेवतील तसं शाळेचा परिचर परत खाजगी वाहनावरती नेमताना प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर पालकांनी सुद्धा लक्ष ठेवावं. पण तुम्ही हे जे उमाताईंचा प्रश्न होता ना त्याच्यावरती त्यांचं म्हणणं असं किती शाळात पाहणी होते तर ज्या महिला संस्था बघतायत ना फॉलोअप करतायत 242 ठिकाणी त्यांनी अहवाल केला आहे. तर बऱ्याचशा शाळांच्यामध्ये आणि याची अंमलबजावणी होते पण अंशतःच पालक त्याच्यात सहभागी असतात, सखी सावित्री कमिटी किंवा इतर याच्यामध्ये. तर त्याचं काहीतरी मोजदाद करून त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी तुमच्या अध्यक्षतेखालीच बैठक आपण घ्या म्हणजे तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये. छत्रपती संभाजीनगर शहराच्या नवीन विकास आराखड्याबाबत शहराच्या विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि संभाव्य भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आमदार संजय केनेकर यांनी विधान भवनात मांडला. आराखड्यापुढे शहरातील अनेक पुरातन मंदिरे, श्रद्धास्थाने आणि सार्वजनिक सुविधा धोक्यात येत असून नागरिकांच्या हरकती असूनही आराखड्यामध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आल्याची बाबही त्यांनी मांडली आहे. माझे छत्रपती संभाजीनगर शहर हे पौराणिक आणि पर्यटन हब असलेले महत्त्वाचे शहर आहे. सभापती महोदय, या शहराचं आकर्षण देशातील नव्हे तर जगातील पर्यटकांचं आकर्षण असणारं शहर आहे. सभापती महोदय, या राज्यातील महत्त्वाच्या शहरात विकास आराखड्या आडून प्रचंड मोठा भ्रष्टाचार करण्याचा घाट घातला जात आहे. सभापती महोदय, शहराच्या नवीन विकास आराखडा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966चा भंग करणारा आहे. हा आराखडा तांत्रिकदृष्ट्या सदोष आणि विशिष्ट हितसंबंध जोपासून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या विरोधात नागरिकांच्या भावना अत्यंत तीव्र आहे. खरं तर हे का घडावं हेच लक्षात येत नाही, परंतु हे सगळं घडताना एक शेर सांगा वाटतो, एक तरफ ये चोरों का बाजार हो रहा था, दूसरी तरफ सब कुछ देख रहे थे. सवाल ये नहीं है कि गुनहगार कौन है, लेकिन इनका मुखिया कौन है, कहा था और किसके साथ था. हे अधिकाऱ्यांबद्दल मला विशिष्ट नमूद करायचंय. खऱ्या अर्थानं या विरोधात नागरिकांच्या भावना अत्यंत तीव्र आहे. सभापती महोदय, अनेक रस्त्यामध्ये विनाकारण फेरफार केल्यामुळे शहरातील लहान मोठी नष्ट होणार आहेत. त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये 250 वर्षापूर्वी स्थापन झालेलं प्रसिद्ध संस्थान गणपती जे आमचं ग्राम मंदिर आहे देखील नष्ट होणार आहे. सभापती महोदय, संस्थान गणपती मंदिर आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. सर्व शुभ कार्याची सुरुवात येथूनच केली जाते. सार्वजनिक आणि सांस्कृतिक
कार्यक्रमाची सुरुवात येथून केली जाते. सभापती महोदय, जवळजवळ सर्वच निवडणुकांची प्रचारांची सुरुवात शहरातील जिल्ह्यात सगळेच नेते येथून सुरुवात करतात. सभापती महोदय, यासोबतच शहरातील जागृत हनुमान मंदिर, पानदरीबाग शनी मंदिर, अंगुरीबाग सुपारी हनुमान मंदिर, गुलमंडी शीतला माता मंदिर, रंगार गल्ली, दक्षिणमुखी मारुती मंदिर, औरंगपुरा हनुमान मंदिर, सारसूल हनुमान मंदिर, चिकलठाणा अत्यंत जागृत आणि लाखो लोकांचं स्थान असलेली मंदिरं या आराखड्यामधून नष्ट करण्यात आली. खरं तर आमच्यावर आधीच निजामानं बरेच जखमा दिलेल्या आहे. या निजामशाहीनं आमची मंदिरं त्यापासून नष्ट होते. मोगलशाही, आदिलशाही, जितक्या शाही आल्या त्यांनी आमचे मंदिरं नष्ट केलं आणि तीच परंपरा चालू ठेवण्याचं काम काही अधिकाऱ्यांनी केलं. ते आपल्यापुढे सभापती महोदय, आमचा विकास आराखड्यात रस्ते रुंदीकरणाला अजिबात विरोध नाहीये. योग्य मार्गाने सर्वांना न्याय देणार असेल तर आम्ही स्वागत करतो. महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती व विशेष समित्यांची निवडणूक गुरुवारी संपन्न झाली. त्यानंतर सायंकाळी भाजप शिवसेना महायुतीकडून स्थायी समिती सभापती अनिल मकरिये हे विजयी झाल्याबद्दल त्यांनी क्रांती चौक येथून मिरवणूक काढून एकच जल्लोष साजरा करण्यात आला. या मिरवणुकीमध्ये विविध विषय समित्यांच्या सभापती देखील सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती व विशेष समित्या यांची निवडणूक गुरुवार रोजी मनपाच्या प्रशासकीय सभागृहामध्ये जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. या झालेल्या निवडणुकी प्रक्रियेत भाजप शिवसेना महायुतीकडून अनिल मकरिया यांना एकूण 10 मते पडली, तर एमआयएम कडून उमेदवार असलेले अब्दुल मतीन यांना एमआयएम सदस्यांची 4 मते पडली, तर अन्य 2 सदस्य तटस्थ राहिले. यात अनिल मकरिये हे विजयी झालेत. एमआयएमचे अब्दुल मतीन यांनी 10-4 अशा फरकाने पराभव केलाय. सदर निवड प्रक्रियेनंतर त्यानंतर सायंकाळी भाजप शिवसेना महायुतीकडून स्थायी समिती सभापती अनिल मकरिये हे विजयी झाल्याबद्दल त्यांची क्रांती चौक येथून मिरवणूक काढून एकच जल्लोष साजरा करण्यात आला. मिरवणुकीची सुरुवात भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे आणि स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या हस्ते क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या मिरवणुकीत विविध विषय समित्यांच्या सभापतींनी देखील सहभागी घेतला होता. यामध्ये बाल महिला कल्याण सभापती शोभा बुरांडे, उपसभापती ज्योती गंगवाल, माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिक्षण सभापती प्रेमलता दाभाडे, गलिच्छ वस्ती समाज कल्याण सभापती जालिंदर शेंडगे, शहर सुधार सभापती रामदास हरणे, वैद्यकीय आरोग्य समिती सभापती सुनीता साळुंखे यांच्यासह भाजप पक्षाचे अन्य नेते मंडळ यासह स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले होते. सदर मिरवणूक क्रांती चौक येथून निघून पैठण गेट गुलमंडी मार्गे औरंगापुरा येथे विसर्जित करण्यात आली. मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी मिरवणुकीचे आणि स्थायी समिती सभापती अनिल मकरिये आणि अन्य नवनिर्वाचित सदस्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडर बाबत अफवांवरती विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं आवाहन. तर अजिंठा वेरूळ येथे सर्व यंत्रणांनी पायाभूत सेवा सुविधा समन्वयाने उपलब्ध कराव्यात, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे निर्देश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.